हॅलो, आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी. पाहू शकता, उन्हाळ्यात मस्त असे आपण डाळीपासून सांडगे बनवतो. त्याची भाजी एकदम मस्त लागते. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले तुमच्यापर्यंत आधी येतील. एकदम मस्त होते सांडग्याची भाजी. सांडग्याची भाजी व भाकरी एकदम अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. पाहू शकता, खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, या पद्धतीने भाजी तयार झाली आहे आपली. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे पहा, सांडगे डाळीपासून बनवलेले आहेत. हे कांदा, थोडंसं वाटण, टोमॅटो, घरकुल मसाला, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, मीठ, काळा मसाला, थोडीशी हळद पण लागणार आहे आपल्याला. पाहू शकता, मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहोत. व जे आपण सांडगे घेतले आहेत ते छान असं परतून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. सोनेरी होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहेत. मध्यम गॅस ठेवायचा आहे. खूप मोठा गॅस ठेवला की करपू शकतात म्हणून. हे पहा, शेंगदाण्याचं कूट सांगायचं विसरलं होतं, ते पण लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी. छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. माझ्या भाज्या सोप्या, साध्या सोप्या असतात, पण एकदम मस्त असतात. तुम्ही नक्की करून बघा. पाहू शकता, सोनेरी कलर आला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ते भाजले आहेत आपले सांडगे. त्याच कढईमध्ये आपण फोडणी पण घालणार आहोत. 2 चमचे तेल. तेल छान गरम झालं पाहिजे. मोहरी, जिरं व कढीपत्ता. तुम्ही नक्की करून बघा ही भाजी. कांदा, थोडा कांदा मी जास्तच वापरते, कारण भाजी थोडी घट्ट होते, म्हणून ग्रेव्ही छान होते भाजीची. कांदा आपल्याला अर्धाच भाजून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. फोडणीत मीठ टाकलं की फोडणीला चव उतरते, म्हणून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. अजून छान लागते भाजी. हे वाटण पण टाकून घ्यायचं आहे. मी वाटणाची पण रेसिपी माझ्या चॅनलवर टाकली आहे, तुम्ही ते नक्की बघा. बरेच मी माझे व्हिडिओ टाकले आहेत, ते पण बघा. टोमॅटो, अर्धा कांदा भाजून झाला आहे. आपण लगेच त्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत. व अजून थोडासा टोमॅटो मऊ होईस्तोवर आपल्याला ते परतत राहायचं आहे. एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. छान असं मऊ झालं आहे. आपण मसाला टाकून घेऊयात. हळद, काळा मसाला, 1.5 चमचा काळा मसाला टाकत आहे. तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. व हा घरकुल मसाला. घरकुल मसाल्याने चव भारी लागते सांडग्याची. तुम्ही नक्की करून बघा. या पद्धतीने सांडग्याची भाजी तुम्हाला खूप आवडेल. झटपट होते व ही सांडग्याची भाजी. हे पहा, आपण जे तेल टाकून परतून घेतलेले सांडगे आहेत ते पण टाकत आहे मी. हे पण छान असे परतले पाहिजे. मसाला सगळीकडून लागला पाहिजे त्या सांडग्यांना. आपण यात गरम पाणी ओतून घेणार आहोत. गरम पाणी ओतलं की तरी छान येते भाजीला. छान असं मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ. छान असे उकळू द्यायची आहे आपल्याला भाजी. 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. व नंतर आपण त्या शेंगदाण्याचं कूट टाकून परत 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. एकदम छान होते ह्याची भाजी. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. पाहू शकता, 10 मिनिट झाले आहेत. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. शेंगदाण्याचं कूट टाकलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ते छान असं मिक्स झालं की आपल्याला त्याच्यावर बारीक गॅस करायचा आहे व त्याच्यावर झाकण ठेवून अजून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. पहा, एकदम मस्त वास सुटला आहे घरात.
एकदम छान झाली आहे सांडग्याची भाजी। तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने। सांडग्याची भाजी व भाकरी एकदम मस्त लागते। पाहू शकता एकदम तयार आहे। खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, या पद्धतीने आपल्याला भाजी करायची आहे। आपण बघूया सांडगा शिजलाय का। हा मिक्स डाळीपासून बनवलेला सांडगा आहे। थोडासा गार होऊ द्यायचा व हातावर घेऊन बघायचा आहे आपल्याला शिजलाय का। थोडंसं 2 बोटामध्ये घेऊन दाबायचं। पाहू शकता शिजला आहे सांडगा। कोथिंबीर, आपली भाजी तयार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा। पाहू शकता एकदम मस्त झाली आहे, चमक पण आली आहे भाजीला। तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद।